हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मधील इतिहासातील 7 नंबरचा स्वाध्याय अभ्यास, तो म्हणजे स्वराज्याचा कारभार. चला तर मग बघूया आपला स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. आपला प्रश्न पहिला आहे, त्यामध्ये आहे ओळखा पाहू. आठ 8 खात्यांचे मंडळ कोणते आहे? अष्टप्रधान मंडळ हे 8 खात्यांचे आहे. 2 प्रश्न आहे, बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते, तर बहिर्जी नाईक हेर खात्याचे प्रमुख होते. 3 आहे, महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग कोणता? तर सिंधुदुर्ग हा महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग आहे. 4 आहे, किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा, तर कारखानीस हा किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा माणूस होता. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 2, तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. 1 आहे, शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. तर शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय आहे. शेतीचे महत्त्व महाराज जाणत होते, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीविषयक पुढील धोरण अवलंबिले. कोणकोणते धोरण आहे? तर इथे तुम्हाला त्याचे उत्तर दिले, इथे आपण लिहू शकतात. ठीक आहे, आपण पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 2, शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. याविषयी तुम्हाला काय वाटते ते लिहायचे आहे. तर इथे तुम्हाला उत्तर दिलेले आहे, पण त्या अगोदर आपण जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 3 आहे, का ते सांगायचे आहे. त्यामधील 1 आहे, शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. का स्थापले? तर तुम्हाला इथे त्याचे उत्तर दिले आहे. जसे की 1, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, अनेक किल्ले व खूप मोठा प्रदेश मिळवला. तर विस्तारल्या गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले होते. पुढील प्रश्न बघूयात आपण. 2, शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. का केले? तर त्याचे उत्तर आपल्याला दिलेले आहे. जसे की या अडथळ्यास पायबंद घालण्यासाठी आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्याची गरज होती. 3 आहे, ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे ओळखून दूरदर्शी दृष्टिकोनाने शिवाजी महाराजांनी आरमार उभारले होते. पुढील प्रश्न बघूयात आपण. ओघ तक्ता पूर्ण करा. प्रश्न 4 आहे, ओघ तक्ता पूर्ण करा. आपण जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. जसे की लष्करी व्यवस्था, घोडदळ आहे, अजून काय आहे? पायदळ आहे. पायदळामधील कोण? हवालदार आणि जुमलेदार. तसेच घोडदळामधील शिलेदार आणि बारगीर. इथे आपला ओघ तक्ता पूर्ण झालेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.